झी मराठी वाहिनीवरील प्रत्येक मालिका या दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत. कारण झी मराठी वाहिनीच्या बऱ्याच मालिका या आता TRP मध्ये स्लॉट लीडर ठरताना दिसत आहेत. झी मराठी वाहिनीने TRP मध्ये भर पडावी याकरिता तारिणी आणि विण दोघांतलीही तुटेना या मालिकेनंतर 3 महिन्यानंतर शुभ श्रावणी या नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांसमोर आणला. मात्र ही मालिका जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार इतकंच यामध्ये दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. शुभ श्रावणी ही मालिका जानेवारी महिन्यात नेमकी कोणत्या तारखेला नक्की प्रदर्शित होणार हे स्पष्ट आता झालं आहे. चला तर मग जाणून घेऊया शुभ श्रावणी ही मालिका किती तारखेपासून कोणत्या वेळेत प्रदर्शित होणार आहे आणि या मालिकेसाठी झी मराठी वाहिनीची कोणती लोकप्रिय मालिका बंद होणार आहे याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. झी मराठी वाहिनीची बहुचर्चित मालिका शुभ श्रावणी ही सोमवार 19 जानेवारी 2026 पासून प्रेक्षकांच्या भेटीला संध्याकाळी 7 वाजता येणार आहे. या मालिकेत नवरी मिळे हिटलरला फेम अभिनेत्री वल्लरी विराज ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या मालिकेची खूप आतुरता होती. अखेर प्रेक्षकांची आतुरता संपली. मात्र शुभ श्रावणी या मालिकेमुळे कोणती लोकप्रिय जुनी मालिका झी मराठीची प्रेक्षकांचा निरोप घेणार हे देखील समोर आले आहे. सध्या झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी 7 वाजता पारू ही लोकप्रिय मालिका प्रदर्शित होत आहे. त्यामुळे झी मराठी वाहिनीची पारू ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार का? तर नाही. पारू ही मालिका बंद होणार नसून पारू या मालिकेची वेळ बदलणार आहे. सुरुवातीला पारू मालिका सुरू झाली तेव्हा ती संध्याकाळी 7:30 वाजता प्रदर्शित होत होती. मात्र विण दोघांतलीही तुटेना या मालिकेमुळे पारू या मालिकेची वेळ बदलून ती संध्याकाळी 7 वाजता प्रदर्शित होऊ लागली. मात्र आता पुन्हा एकदा पारू या मालिकेची वेळ बदलणार आहे. पारू या मालिकेची ही बदललेली 3री वेळ असेल. पारू ही मालिका 19 जानेवारी पासून रात्री 11 वाजता प्रदर्शित होणार आहे. पारू या मालिकेचं कथानक रटाळ झालं तरी ही मालिका संपवली जात नाहीये. ही मालिका वाढवलीच जाते. पारू या मालिकेच्या कथानकाला प्रेक्षक कंटाळले आहेत तरीही जबरदस्ती हे कथानक ताणले जात आहे. मात्र आता येणाऱ्या दिवसात ही मालिका बंद होणार का हे पाहणे रंजक ठरणार आहे. दरम्यान येणाऱ्या दिवसात सावळ्याची जणू सावली ही मालिका बंद होऊ शकते. कारण या मालिकेत सध्या सारंगने सावलीचे गायिका असल्याचे सत्य सर्वांसमोर आणले आहे आणि मालिकेची मूळ कथाही इथूनच सुरू झाली होती. सावळ्याची जणू सावली या मालिकेचा हा मुख्य भाग होता. हे सत्य आता अखेर उघडकीस आले आहे. त्यामुळे या मालिकेचे कथानक उरले नाही. सध्या सावळ्याची जणू सावली या मालिकेची TRP देखील खूप कमी आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात ही मालिका बंद होऊ शकते. मात्र याविषयी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. दरम्यान पारू या मालिकेचं देखील कथानक उरलं नसून ती मालिका रटाळपणे वाढवली जात आहे. तसेच जर सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या बाबतीत केलं तर सावळ्याची जणू सावली ही मालिका देखील वाढू शकते. दरम्यान झी मराठी वाहिनीवर आणखी 2 नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्या म्हणजेच सनई चौघडे आणि दीपज्योती. त्यामुळे या 2 नव्या मालिकेसाठी झी मराठी वाहिनीची कोणती ना कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणारच आहे. दरम्यान झी मराठी वाहिनीची मग पारू ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल का की आणखी कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल? दरम्यान शुभ श्रावणी या नव्या मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का? झी मराठी वाहिनीची पारू ही मालिका बंद व्हायला हवी होती का? की या मालिकेची बदललेली वेळ योग्य आहे? की सावळ्याची जणू सावली ही मालिका बंद व्हायला हवी? तसेच झी मराठीची इतर कोणती मालिका बंद व्हायला हवी असं तुम्हाला वाटतं? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.